अमरावती जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा मोठे थैमान घातले आहे। नुकत्याच विदर्भ न्यूज चॅनलच्या हाती आलेल्या अहवालातून जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे। सर्वसामान्य जीवन जगणाऱ्यांना कोरोनाची लागण झाली। मात्र शिक्षा भोगणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील 2 बंदीचा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने कारागृह प्रशासन विभागात एकच खळबळ उडाली आहे। 2 बंदी या कारागृहात शिक्षा भोगत असताना एका बंदीला पॅरालिसिस आणि डायलिसिसचा आजार होता, तर दुसऱ्या बंदीला HIV असल्याने दोघांनाही उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात काही दिवसापूर्वी दाखल केले होते। त्यातच दोघांचाही स्वॅब घेण्यात आला असता दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला। यात एक बंदीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर दुसरा बंदी उपचार घेत आहे। या घटनेने कारागृह विभागात एकच खळबळ उडाली असून कारागृह प्रशासन तसेच कारागृहातील प्रत्येक बंदीची तपासणी घेण्यात येणार आहे। तर दुसरीकडे पुन्हा खळबळजनक माहिती समोर आली आहे। गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये आता पुन्हा 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। त्यात गाडगेनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक तर 5 पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे। या घटनेने गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये आता पुन्हा सतर्कता म्हणून इतर सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी केल्या जात आहे। रविवारी दिवसभरातून 48 जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आला असून धामणगाव रेल्वे तालुक्यातील सर्वात जास्त म्हणजे 16 जणांचा समावेश आहे। तर अमरावती SRP येथे आलेले मुंबई येथील 5 SRP जवानांचाही पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे। आता काहीच आकडा शिल्लक असताना अमरावती जिल्हा 3000 कोरोना पॉझिटिव्ह आकड्यात भरारी घेणार आहे। सतर्क व्हा, काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग पाळा, विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन विदर्भ न्यूजच्या वतीने करण्यात येत आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।